नमस्कार मित्रांनो. तर आपण आज कॅरेक्टर सर्टिफिकेट काढणार आहोत. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट ते पण महाराष्ट्राचा आणि मोबाईलनेच काढणार आहोत. मी मागच्या महिन्यात कॅरेक्टर सर्टिफिकेटला अप्लाय केलं होतं आणि मोबाईलनेच केलं होतं. तर माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट मला मिळालं. ते पण 10-15 दिवस लागेल. नंतर तो ॲटोमॅटिक आपल्याला मोबाईलनेच आहे नाही त्याची प्रिंट पण काढता येते आणि ते डाउनलोड पण करता येते. ठीक आहे. तेच प्रोसिजर मी तुम्हाला आज सांगणार आहोत. मी कसं मिळवलं तर तेच प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, कॅरेक्टर सर्टिफिकेट महाराष्ट्राचा मिळवण्यासाठी आपल्याला पहिले क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल. आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला टाईप करायचं आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. ठीक आहे. बघा इथं आलेली आहे. तर मी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सर्च करतो. ठीक आहे. बघा, जर तुमच्याकडे ब्राउझरमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड ओपन राहिला तर खूपच छान. तर मोबाईलने पण करू शकता. ठीक आहे. डेस्कटॉप मोड बघा, मी डेस्कटॉप मोड ही आहे डेस्कटॉप मोड, म्हणजे ही मोबाईल मोड आहे. डेस्कटॉप मोड ओपन करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटमध्ये क्लिक करायचं. नंतर बघा इथं डेस्कटॉप साईट आहे, याच्यावर चेकबॉक्स चेक करायचं. ठीक आहे. बघा, आपली पहिलीच वेबसाईट आलेली आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस होम. ही महाराष्ट्राची वेबसाईट आहे. तिथून तुम्ही आपला महाराष्ट्राचा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळवू शकता. ठीक आहे. मी एक नाही इथं आता क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा, आता हे बघा इथं लॉग इन इन्फॉर्मेशन. जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं म्हणजे अकाउंट बनवलेलं असं तुम्ही लॉग इन करू शकता. नाहीतर ऐकणार तुम्ही रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. रजिस्ट्रेशनवर बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, एवढी माहिती तुम्हाला भरावी लागेल. नंतर ऐकणार तुम्हाला इथं अकाउंट तुमचा सक्सेसफुली क्रिएट होते. तर बघा, काय काय माहिती आपल्याला भरावी लागेल बघूया आपण. ठीक आहे. आधार नंबर बघा, आधार नंबर तेवढा मंडॅटरी नाही आहे, तुम्ही दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. ठीक आहे. लास्ट नेम बघा, लास्ट नेम म्हणजे तुमचा सरनेम. ठीक आहे. तुमचं लास्ट नेम समजून घ्या वर्मा राहिला तर वर्मा इथं फिल करायचं. वर्मा झाल्यानंतर बघा लास्ट नेम इन मराठी ॲटोमॅटिक एक नाही इथं क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिक वर्मा आहे ना येऊन जाते. ठीक आहे. तर वर्मा झाल्यानंतर बघा इथं फर्स्ट नेम, तुमचा फर्स्ट नेम काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. नंतर फर्स्ट नेम इन मराठी. नंतर मिडल नेम म्हणजे तुम्ही बाबाचं नाव. ठीक आहे. मिडल नेम काय आहे, जर तुम्ही एक हे आहेत वुमेन असाल तर ना तुम्ही हजबंडाचं नाव नाही तर तुमच्या बाबाचं नाव पण देऊ शकतात. ठीक आहे. नंतर मिडल नेम इन मराठी झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ पण मराठी आहे. ठीक आहे. इथं डेट ऑफ बर्थ इथं हे केल्यानंतर आहे ना डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक तुम्हाला सिलेक्ट करता येते. नंतर जेंडरमध्ये बघा मेल आहे, फिमेल आहे का ट्रान्सजेंडर आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर ईमेल पण तेवढी मंडॅटरी नाही, टाकले तरी चालते, नाही टाकले तरी चालेल. ठीक आहे. मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम म्हणजे तुम्ही जे इथं मोबाईल नंबर देणार आहे तो तुमचा युजर नेम राहणार. ठीक आहे. इथं मोबाईल नंतरच त्याच्यावरच तुमचं OTP जाणार आणि तोच तुमचं म्हणजे लॉग इनसाठी त्याच्यावर मेसेज वगैरे येणार आणि तोच टाकून तुम्हाला युजर नेम तुम्ही लॉग इन पण करू शकता. नंतर पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. पासवर्ड इथं क्लिक केल्यानंतर कन्फर्म पण पासवर्ड करायचं आहे, म्हणजे 2 वेळा तेच पासवर्ड टाकायचं तुम्हाला. यानंतर बघा, हे तुम्हाला कॅप्चरसारखं आहे. इथं थर्ड नंबर कोणता आहे तर नेमकं थर्ड सगळ्यात मोठा नंबर म्हणजे 78 आहे. तर तुम्ही 78 टाकून सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP जायला, तुमचं अकाउंट पण क्रिएट होईल. OTP सबमिट केल्यानंतर. ठीक आहे. तुम्हाला एक मेसेज पण जाईल. ठीक आहे. तर माझं ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं अकाउंट बनवू शकता. बघा, अकाउंट बनवल्यानंतर बघा, आता इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. मी इथं लॉग इन करतो. ठीक आहे. माझा हा युजर नेम टाकलो आणि माझा हा पासवर्ड. युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर बघा, ही आपल्याला कॅप्चर फिल करायची आहे. मी कॅप्चर फिल करतो आता. ठीक आहे. कॅप्चर फिल केल्यानंतर लॉग इन या बटनावर मी क्लिक केलो. बघा, आता क्लिक केल्यानंतर कोणकोणती आपल्याला सर्व्हिसेस इथं मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, होम सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटीज आपल्या डॅशबोर्डमध्ये मी आता आलो. तर बघा, इथं कोणकोणते ऑप्शन आहे, होम आहे, सर्व्हिसेस आहे, ॲक्टिव्हिटीज आहे, पे फीस आहे, डाउनलोड आहे आणि लॉगआउट. ठीक आहे. बघा, मी मागच्या महिन्यात आहे ना, बघा मी मागच्या महिन्यात 26ला अप्लाय केलं होतं. ठीक आहे. तर बघा, आणि मला एक ना हा रिसीव पण झालेला आहे. बघा, पेमेंट माझी 26/3/2024ला हे झाली, तर मला 10 दिवसात रिसीव झाला माझा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. ठीक आहे. बघा, इथं अप्रूव्ह आहे, इथं पण अप्रूव्ह आहे, लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्ह आणि CFC पण अप्रूव्ह आहे. ठीक आहे. तेच तुम्हाला मी प्रोसिजर आज सांगणार आहोत की तुम्ही मोबाईलनंच कसे घर बसले आणि मोबाईलनंच तुम्ही कसे क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवू शकता ते तुम्हाला मी आज सांगणार आहोत. ठीक आहे. तर बघा,
इथं एक नाही, इथं बघा सर्व्हिसेस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये कोणकोणते ऑप्शन राहणार? कॅरेक्टर सर्टिफिकेट, सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट फॉर ॲब्रॉड राहणार. तर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये आल्यानंतर बघा, आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजेत ते आपल्याला बघायचं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. ठीक आहे. बघा, एज प्रूफ पाहिजेत आपल्याला. एज प्रूफमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता, SC बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता, नंतर बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. ठीक आहे. आयडेंटिटी प्रूफ दुसरा आहे आपला. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता? पॅन कार्ड देऊ शकता, इलेक्शन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, स्टुडंट कार्ड देऊ शकता, नाही तर कोण म्हणजे नाही एवढ्यापैकी तुम्ही देऊ शकता आयडेंटिटी कार्डमध्ये. ठीक आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये बघा, तुम्ही पासपोर्ट देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, लेटर फ्रॉम सोसायटी देऊ शकता, नाहीतर लायसन्स वगैरे देऊ शकता, नाहीतर आधार कार्ड पण तुम्ही देऊ शकता. आणि एक कंपल्सरी इथं डॉक्युमेंट आहे, चौथा ऑप्शन बघा, लेटर फ्रॉम द कंपनी. एक लेटर पाहिजे तुम्हाला कंपनीकडून. माझा भाऊ आहे ना, मागच्या बारीला अप्लाय केला होता, तर तो जॉबला होता. तो जॉबचा लेटर तो आहे ना इथं, म्हणजे तो कंपनी त्याला जॉबचा लेटर दिली होती, तर तो जॉबचा लेटर अप्लाय केला. आणि मी आहे ना, मी CSCसाठी अप्लाय केलं होतं, तर मी CSCचा आहे ना आय लेटर आहे ना लिहूनच मी पाठवलो. ठीक आहे. तर तुम्ही पण असं म्हणजे कंपनी नसेल, इतर कारणासाठी तुम्हाला पाहिजे असेल समजून घ्या, तर तुम्ही एकदा लेटर लिहून पण एक नाही अपलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा, मी नेक्स्ट पेजवर आता झाला. बघा, काय काय फिल करायचे आपल्याला, एवढे 4 स्टेपा पूर्ण करायचे. एक इन्स्ट्रक्शन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन द्यायची आहे, नंतर जनरल इन्फॉर्मेशन दिल्याचं आहे, नंतर पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करता येते. ठीक आहे. मी नेक्स्ट बटनावर आता क्लिक करतो. बघा, नेक्स्टवर क्लिक करतो. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर बघा, ॲप्लिकंट बघा, इथं ॲटोमॅटिक ॲप्लिकंट नेम तुमचा इथं बघा, नेम ॲटोमॅटिक तुमचं येऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही जे म्हणजे मिडल नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकले ते नाही वर आहे का तुम्हाला इथं ॲप्लिकंट नेममध्ये दिसून जाणार. ठीक आहे. पण तुम्ही ॲप्लिकंट नेम आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला काय टाकायचं आहे, तुम्ही एक नाही प्रिंट कसा करायचं आहे तुम्हाला. फक्त एकदा तुम्हाला का तुमचं नाव नाही सरनेममध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. असं म्हणजे नाही तर तुम्हाला पूर्ण नाव द्यायचं आहे. ठीक आहे. जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही इथं टाईप करू शकता. ठीक आहे. इथं टाईप केल्यानंतर बघा, नंतर एक नाही ते मराठीत येईल. बघा, आता मला एक नाही अभिषेक वर्मा आहे समजून घ्या माझं नाव. अभिषेक वर्मा. मी हे करतो, अभिषेक वर्मा. ठीक आहे. अभि वर्मा आहे समजून घ्या माझं. अभि वर्मा बघा, मी टाकलो, मला असं प्रिंटेड पाहिजे समजून घ्या माझ्या अकाउंटवर, म्हणजे माझ्या सर्टिफिकेटवर. ठीक आहे. तर बघा, मी अभि वर्मा केलो, इथं ॲटोमॅटिक मराठीमध्ये तुमचं येऊन जाईल अभि वर्मा. बघा. ठीक आहे. हे झाल्यानंतर बघा, ID नेममध्ये आपल्याला काय देऊ शकता तुम्ही? पॅन कार्ड देऊ शकता, इलेक्शन कार्ड. ID नेममध्ये जे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. इथं मी पॅन कार्ड सिलेक्ट केलं समजून घ्या, तर इथं नंबर पण तुम्हाला टाकायचा आहे पॅन कार्डचा. ठीक आहे. नंतर इथं तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे, ॲड्रेस तुमचा पूर्ण, बिल्डिंग, इमारत. ठीक आहे. हे जे मंदाटरी आहे तिथं काही म्हणजे भरायचं आहे तुम्हाला, इमारतीचं नाव वगैरे, नाही तर नसं रोडचं नाव देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मराठीमध्ये ॲटोमॅटिक येऊन जाईल. मार्ग कोणता आहे. ठीक आहे. लँडमार्क वगैरे हे पूर्ण मंदाटरी तुम्हाला भरायचे आहे. लोकॅलिटी, नंतर स्टेट निवडायचा. स्टेट म्हणजे आपला महाराष्ट्राचं असणार. ठीक आहे. महाराष्ट्राचे आपला अप्लाय केलं तर इथं नंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे महाराष्ट्राच्या. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर इथं ते गावाचं नाव तुमच्या. ठीक आहे. इथं गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे. तर बघा, तालुका निवडल्यानंतर ते आपल्याला निवडता येते ऑटोमॅटिक. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट आल्यानंतर तालुका निवडचा, विलेज, नंतर पिनकोड तुमचं काय आहे. ठीक आहे. आणि तुम्ही इथं कधीपासून आहात ते पण तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कधीपासून आहे ते तुम्हाला टाकल्यानंतर बघा, म्हणजे रेसिडेंट कधीपासून, 1950 होऊ शकते, 1980, 2000पासून तुम्ही इथं स्थानिक आहे. तर मग म्हणजे एक नाही स्थानिक असेल तर तुम्ही इथं ते कधीपासून आहे ते तुम्हाला रेसिडेन्सीमधून एक डेट सिलेक्ट करायची आहे. याच्यानंतर बघा, प्रिव्हियस ॲड्रेस म्हणजे तुमचा मागचा जे आपण ॲड्रेस टाकला आहे, हवाला ॲड्रेस, हा तुमचा सेम आहे का? सेम असेल तर येस बटनावर क्लिक करायचं. जर नसेल तर तुम्ही नो करून आहे ना, इथं दुसरा तुम्ही ॲड्रेस एक नाही भरू शकता. म्हणजे पहिलेचा ॲड्रेस आणि आताचा तुमचा वेगळा असेल. ठीक आहे. तर म्हणजे वेगळा तुम्ही म्हणजे आता सिटीत
राहिले आणि नंतर एक ना तुम्ही इथं समजून घ्या गावचा ॲड्रेस तुमचा हे आहे, तर तुम्ही एक नाही इथं सिटीचा ॲड्रेस देऊ शकता आणि वर गावचा ॲड्रेस देऊ शकता. नाहीतर एकाच जागी जर तुम्ही असेल तर एक नाही एकाच जागचा ॲड्रेस दिले तरी चालेल. ठीक आहे. हे ॲड्रेस झाल्यानंतर सेम तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तालुका निवडायचा आहे, विलेज, नंतर पिनकोड. हे बघा. ठीक आहे. हे झाल्यानंतर बघा तुमचं परमनंट ॲड्रेस कोणता आहे. ठीक आहे. वरचा जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्ही परमनंट ॲड्रेस तुम्ही एक नाही परमनंट ॲड्रेस तुम्ही एक नाही सेम ॲज अ अबू केल्यानंतर तुम्हाला भरण्याची जरूरत नाही. जर परमनंट ॲड्रेस नसेल तर तुम्ही दुसरा देऊ शकता ॲड्रेस. ठीक आहे. त्या ॲड्रेसमध्ये सेम तसंच आहे. नंतर बघा इथं कंपनीचं तुम्हाला आता हे करायचं आहे, कंपनीचं नाव लिहायचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही कशासाठी हे तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्हाला समजा पासपोर्ट बनवण्यासाठी लागणार आहे, नाहीतर जॉबसाठी लागणार आहे, नाहीतर कशासाठी पण लागणार आहे. ते एकदा तुम्ही इथं कंपनीचं नाव लिहायचं आहे, कंपनी नेम लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे पदनाम म्हणजे एकदा तुम्ही कोणते तिथं पोस्टवर तुम्ही कार्यरत म्हणजे कार्य करण्याची ही करणार आहेत त्या पोस्टवर. ठीक आहे. त्या पोस्टचं नाव, नंतर कंपनी नेम, नंतर ॲड्रेस द्यायचा आहे, बिल्डिंग इन मराठी ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. स्ट्रीट मार्क द्यायचा आहे. ठीक आहे. लँडमार्क, लोकॅलिटी येईल. ठीक आहे. नंतर एक स्टेटमध्ये तुम्ही महाराष्ट्राच येईल आपला. ठीक आहे. मग नंतर जिल्हे म्हणजे ते कंपनी कुठे आहे. ठीक आहे. ते तुम्हाला फिल करायचं आहे. कंपनीचा म्हणजे ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. पिनकोड वगैरे. आणि परत बघा तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही कुठे कुठे राहिलेली आहे. एकाच ठिकाणी राहिली असेल तर ठीक आहे, तिथे एकच माहिती भरायची आहे. जर तुम्ही 2 ठिकाणी राहिले तर 2 ठिकाणाची माहिती भरू शकता. ठीक आहे. ॲड्रेस पूर्ण लिहायचं. फ्रॉम कधीपासून तर कधीपर्यंत. इथं कधीपासून तर आहे की नाही कधीपर्यंत. ठीक आहे. म्हणजे मी समजून घ्या 2000 पासून तर इथं राहिलो एका जाग्यावर, तर 2000 पासून तर 2005 पर्यंत या 2005 पर्यंत इथं सिलेक्ट करायचं आहे. नंतर त्या जागेचा पिनकोड. ठीक आहे. ठीक आहे. या जागेवर मी राहिलो म्हणजे कधीपासून तर कितीपासून पिनकोड या सिलेक्ट करायचा. नंतर दुसऱ्या जागेवर तुम्ही राहिले त्या जागेवर राहिले तर ठीक आहे एकच ॲड्रेस तुम्ही भरू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला आणखीन तुम्हाला हे म्हणजे वाढवायची आहे माहिती, ॲड रो केल्यानंतर बघा परत रो वाढते. ठीक आहे. 4 ठिकाणी झाली. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. बघा आता मी नेक्स्ट बटनावर सिलेक्ट केल्यानंतर बघा आता आपली ॲड्रेस इन्फॉर्मेशन इथं पूर्ण फिल झाली. आता आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन आता भरायची आहे. ठीक आहे. तर बघा इथं बघा तुमच्या फेसवर काही म्हणजे विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क आहे का असेल तर आहे ना तुम्ही टाका. तेवढं मंडेटरी नाही आहे पण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. हॅव यू बीन अरेस्टेड ओर प्रोसिक्युटेड. जर आहे ना तुम्ही कधी अरेस्ट झाला असाल तर येस बटनावर क्लिक करून बघा इथं ते डिटेल्स पण द्यायचे. CRA नंबर तुम्ही टाकून आहे तुम्ही देऊ शकता. आणि पोलीस स्टेशन कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही अरेस्ट झाला ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्समध्ये तुम्ही आहात का ॲक्टिव्ह असेल तर येस देऊन तुम्हाला आहे ना इथं म्हणजे त्या पार्टीचा वगैरे ऑर्गनायझेशनचं तुम्हाला नाव द्यायचं आहे. ठीक आहे. इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर अगेन्स्ट यू. काही तेच क्रिमिनल म्हणजे काही तुमच्याबद्दल काही म्हणजे हे झालं का आतापर्यंत झालं असेल तर येस करून ते तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे. नंतर बघा इथं एक ना तुम्ही एक नाही दोघा जणांचे तुम्हाला एक नाही नाव द्यायचे आहे. म्हणजे तुमच्या घराजवळचे देऊ शकता, नाही तर तुमच्या फ्रेंडचे दिले तरी चालेल. ठीक आहे. मी बघा दोघा जणांचे आता नाव देतो इथं. ठीक आहे. नाव दिल्यानंतर बघा इथं माहिती दिल्यानंतर मी इथं माहिती भरल्यानंतर बघा मी आता नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. नेक्स्ट बटनावर ठीक आहे मी नो येस नो. ठीक आहे. इथं नंतर मी माहिती भरल्यानंतर बघा मी नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आता शेवटचा म्हणजे स्टेप राहिली पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन. आपल्याला आता तुमच्या लोकल पोलीस स्टेशनची तुम्हाला माहिती भरायची आहे. बघा डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात. ठीक आहे. ते तुम्ही पहिले सिलेक्ट केलं तेच ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्या डिस्ट्रिक्टमध्ये बघा तुम्ही जर पहिले एक नाही यवतमाळ केला असेल समजून घ्या, नाही तर पुणे केला असेल समजून घ्या, तर नाही पुणे केल्यानंतर तुमचे पुणे ॲटोमॅटिक इथं डिस्ट्रिक्ट तुमचा येऊन जाईल. ते झाल्यानंतर बघा इथं लोकल पोलीस स्टेशनची तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे. लोकल पोलीस स्टेशन इथं बघा मी समजून घ्या माझं डिस्ट्रिक्ट मी सिलेक्ट केलो. बघा आता डिटेल चेक नाही तुमच्या डिस्ट्रिक्टमधले सगळे लोकल पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. किती हे आहे तर म्हणजे इथं आल्यानंतर बघा मी एक नाही म्हणजे
माझं लोकल पोलीस स्टेशन मी इथं सिलेक्ट करतो. ठीक आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर बघा, नंतर तुम्हाला एक नाही झाल्यानंतर बघा हे बॉक्स चेक करायचं आहे. ठीक आहे. आय हेअर बी सोलेमनिटी स्टेट दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड अबाउट बाय द ट्रू अँड करेक्ट. ठीक आहे. इथं नंतर प्लेसचं नाव द्यायचं. तुम्ही कुठून अप्लाय करत आहात त्या जागेचं नाव, म्हणजे तुमच्या गावाचं नाव नाही तर कुठून अप्लाय करत त्या गावाचं नाव तुम्हाला द्यायचं आहे आणि डेट ॲटोमॅटिक आजची येईल. ठीक आहे. डेट आल्यानंतर बघा इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर बघा युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्ड. मग बघा इथं तुमचा ॲप्लिकेशन ID पण येईल आणि तुम्हाला एक ना हा मेसेज पण येईल. ठीक आहे. ह्या ॲप्लिकेशनचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, नाही तर तुमचं ते मॅसेजवर तुमचं ॲप्लिकेशन ID वगैरे राहणार आहे. नंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुमचं ॲप्लिकेशन इथं झालं. नंतर तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी बघा, ठीक आहे, डॉक्युमेंटची साईज बघा. डॉक्युमेंट तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. ठीक आहे. तुम्हाला डॉक्युमेंट पहिले सांगू देतो काय काय. डॉक्युमेंट आपण बघलेचं पहिले पासपोर्ट फोटो लागणार आहे तुमचं, नंतर सिग्नेचर. ठीक आहे. सिग्नेचरची साईज काय आहे वगैरे ते मी सांगणार आहोत तुम्हाला. ठीक आहे. तर बघा नंतर एक नाही इथं बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ग्रुप 1मध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट वगैरे द्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे तुमचं एज प्रूफ म्हणजे तुम्हाला काहीतरी याच्यात द्यायचं. SSC बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता, नाही तर बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, काही पण देऊ शकता. ठीक आहे. नंतर ग्रुप 2मध्ये बघा कोणताही एक द्यायचा आहे. पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता. ठीक आहे. याच्यापैकी तुम्ही देऊ शकता. ग्रुप 3मध्ये बघा तुम्ही राशन कार्ड देऊ शकता, नाहीतर लेटर फ्रॉम सोसायटी, नाहीतर एक नाही इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता. ठीक आहे. तर बघा आपल्याला आता फोटो अपलोड करायचा आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. फोटो अपलोड करण्यासाठी बघा तुमची म्हणजे साईज बघा 5 KB ते एक नाही 20 KBच्या दरम्यान पाहिजेत. आणि एक नाही बघा आणि त्याचा एक नाही हाईट किती पाहिजे, त्याची हाईट बघा इट शूड बी फोटोग्राफ वीट किती पाहिजे 160 पाहिजेत आणि हाईट किती पाहिजे 200 ते 212मध्ये चालेल. बघा फोटो एडिट करण्यासाठी तुम्ही एक नाही मी वेबसाईट सांगतो, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता. बघा वेबसाईटचं बघा इथं एक नाही गुगलवर यायचं. गुगलवर मी जातो. ठीक आहे. गुगलवर गेल्यानंतर बघा इथे सर्च करायचं आहे इमेज रेड्यूसर. ठीक आहे. इमेज रेड्यूसरवर क्लिक केल्यानंतर बघा इथं बघा रेड्यूस इमेज, हे बघा ही दुसरी साईट आहे ना इमेज रिसायझर आहे, त्याच्यावर आहे ना ही साईट चांगली आहे. ठीक आहे. तर याच्यावर बघा तुम्हाला सांगून देतो पूर्ण कसं करायचं. इमेज रिसायझर आल्यानंतर बघा इथं आहे ना आपल्याला इमेज सिलेक्ट करायचं आहे. मी इमेज सिलेक्ट करतो. ठीक आहे. इमेज सिलेक्ट केल्यानंतर बघा इमेज सिलेक्ट करतो मी, 1 मिनिट थांबा. ठीक आहे. आता माझे सगळे फाईल येतात, तुम्ही असेच इमेज सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. हे बघा मी ठीक आहे. ठीक आहे. बघा रिसाईज क्लिक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. रिसाईजवर क्लिक करायचं आहे. बाय डायमेन्शन बघा एक विथ आहे नाही 160 ठेवायची आणि हाईट आपल्याला 205 ठेवायची. लॉक हे बघा लॉक ॲपसेट रेशो तेवढाच पाहिजे का, नाही आपल्याला हे वाला रेशो पाहिजे. ठीक आहे आपल्याला. आणि इथं बघा KB आपली होती 5 KB ते एक नाही 20 KB होते, तर मी एक नाही इथं 10 KB करतो. ठीक आहे. 10 KB म्हणजे बरोबर आपला राहून जाईल. बघा हे झाल्यानंतर बघा रिसाईज करायचं. रिसाईज बटनावर क्लिक करायचं. बघा ॲटोमॅटिक आपली रिसाईज होऊन जाईल. ठीक आहे. प्रोसेस व्हायला आता बघा 160. ठीक आहे. बघा साईज आपली एक नाही बघा 160. आता बघा 160 बरोबर झाली. ठीक आहे. मी पहिलेच करून होतो तुम्हाला सांगायलो. असं केल्यानंतर आहे ना मग डाउनलोड इमेजवर क्लिक करायचं आणि इमेज आपली डाउनलोड होऊन जाईल. बघा डाउनलोड झाली. ठीक आहे. तुम्ही अशी करू शकता इमेज रिसाईड. ठीक आहे. रिसाईज केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. हे झालं. बघा आता परत मी तुम्हाला सांगतो सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर अपलोड करताना बघा सिग्नेचरची मी पहिले पण सांगलो होतो, त्याची साईज आहे ना 5 KB to 20 KB असायला पाहिजेत आणि त्याची विथ 64 आणि त्याची विथ आहे ना 256 आणि एक नाही हाईट 64 असायला पाहिजेत. ठीक आहे. इथं अपलोड बटनावर क्लिक करून
ठीक आहे. तुम्ही इथं सिलेक्ट करून आहे ना अपलोड करू शकता. बघा मी आहे ना माझे प्रत्येक फाईल आहे ना मी फोल्डर तयार करून ठेवलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण तसे ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला अपलोड करताना इझी जाईल. बघा फाईल मॅनेजरमध्ये मी एक सेव्ह करून ठेवलो आहे. तुम्ही पण असे करून आहे ना अपलोड करू शकता प्रत्येक डॉक्युमेंट. मी सिग्नेचर अपलोड करतो आता. बघा अपलोड, ठीक आहे, सेव्ह सिग्नेचर. बघा आणि ही एक महत्त्वाची नोट आहे इथे, डोंट यूज द स्पेस, स्पेशल कॅरेक्टर अँड डॉट. तुम्ही एक नाही कोणत्याही प्रकारे फाईल नेम सेव्ह करत असताना तुम्ही एक नाही स्पेशल कॅरेक्टर, डॉट आणि स्पेस वगैरे काही देऊ नाही शकणार. वाईल सेविंग द फाईल नेम, अपलोडिंग फोटो साईन, म्हणजे ते डॉक्युमेंटच अपलोड नाही होणार. बघा आता आपल्याला एक नाही फोटो अपलोड करायचा आहे. समजून घ्या तुम्ही गजानन वाघ तुमचं हे आहे समजून घ्या. तर गजानन अलग आणि वाघ अलग लिहिलं तर चालणार नाही. गजानन वाघ बिना पेज देऊ नाही ना तुम्हाला हे टाईप करायचं आहे, नंतर अपलोड करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय हे आपला ग्रुप 1 झालं. ग्रुप 2मध्ये पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता. याची साईज बघा ग्रुप या खालच्या डॉक्युमेंटची साईज आहे ना PDF पण चालेल आणि परत JPGमध्ये पण चालेल. त्याची साईज 75 to 100 KB मधले असायला पाहिजेत, 75 ते 100 KB पर्यंत. तुम्ही एक नाही मी जसं सांगलो त्याच पद्धतीने आहे तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट. आता हे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर बघा मी सगळे डॉक्युमेंट इथं अपलोड केले. डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2, डॉक्युमेंट 3, डॉक्युमेंट 4. हे झाल्यानंतर सगळे डॉक्युमेंट माझे आता अपलोड झाले. आता मी पेमेंटच्या ऑप्शनकडे जातो. तर पेमेंटच्या ऑप्शन जाण्याकरता आपल्याला कंटिन्यूला क्लिक करायचं. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर बघा आपलं ॲप्लिकेशन येईल सगळं, ते चेक करून घ्यायचं. चेक करून झाल्यानंतर नेक्स्ट पेज झाल्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन आपली येईल, ते पण चेक करून घ्यायचं. जनरल इन्फॉर्मेशन, पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन येईल, ते पण चेक करायचं आणि प्रोसीड टू पेमेंट करायचं. ठीक आहे. बघा मी CSC थ्रू पण करता येते आपल्याला, पे ऑनलाईन पण करता येते. मी पे ऑनलाईन करतो. प्रोसीड टू पेमेंट करायचं. प्रोसीड टू पेमेंट करता बघा इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्ही नेट बँकिंगनं करू शकता, नाहीतर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं पण करू शकता, नाहीतर IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. मी IMPSनं करतो, IMPS इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ठीक आहे. इथं बघा पे गव्हर्मेंट इंडिया. याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट करायची. 123 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी. बघा मी पेमेंट करून घे. बघा आता आपली आता शेवटची स्टेप आहे. शेवटची स्टेप म्हणजे काय, आता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायचं आहे. तर त्यासाठी बघा होमवर यायचं. बघा होम सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटी, पे फीस आणि डाउनलोड. या डाउनलोड बटनावर क्लिक करायचं. बघा प्रिंट ॲप्लिकेशन करू शकता, प्रिंट पेमेंट रिसीव्ह करू शकता, प्रिंट सर्टिफिकेट. तर प्रिंट ॲप्लिकेशन करून तुम्हाला ॲप्लिकेशन ID टाकायची आहे, जी आपल्याला एक नाही पहिलेच आलेली आहे. कुठे आपल्या मॅसेजवर आपण ॲप्लिकेशन सबमिट केलं ते आपल्याला ॲप्लिकेशन ID मिळते. ॲप्लिकेशन हे वाला प्रिंट केल्यानंतर बघा जे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले, उदाहरणार्थ आधार कार्ड म्हणा, परत राशन कार्ड वगैरे, पॅन कार्ड वगैरे जे तुम्ही अपलोड केले ते आणि हे डॉक्युमेंट, हे ॲप्लिकेशन फॉर्म, हे एक ना कुठे आपल्याला सबमिट करायचं आहे, आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा परत 10 दिवसानंतर लॉग इन करून बघले तर आपला म्हणजे अप्रूव्हल दिसतं, आपलं लोकल पोलीस स्टेशन पण अप्रूव्हल दिसतं आपल्याला आणि CFC पण अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला मॅसेज पण येईल. ठीक आहे. मॅसेज आल्यानंतर बघा प्रिंट सर्टिफिकेट इथंच आहे, डाउनलोडमध्ये प्रिंट सर्टिफिकेट करायचं, ॲप्लिकेशन ID टाकायचं. ॲप्लिकेशन ID टाकल्यानंतर तुम्ही एक ना तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर झालं. तर एक नाही कसं वाटलं हा व्हिडिओ, जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.